आपल्या गावात नाही बरं का, आपलं गाव फार सुशिक्षित आहे. नाही खरंच हसण्याची गोष्ट नाही. आज 5 दिवस झाले सुंदर असा महाराज आपल्या गावात काकडा, हरिपाठ, भागवत कथा, कीर्तन एकही बाई आपली घरामध्ये बसत नाही. ही फार भाग्याची गोष्ट आहे बरं का, फार भाग्याची गोष्ट आहे. काकडा महाराज कोणाच्या जीवनात येत नसतो आणि ज्याच्याही जीवनात आला तो खूप मोठा भाग्यवान असतो. आणि आपल्या गावातील महिला मंडळ असो, अगदी लहान लेकरं सुद्धा, एवढी कडाक्याची थंडी आहे तरी थंडीमध्ये सुद्धा काकडाला येतात. ही भाग्याची गोष्ट आहे. स्त्रीमध्ये खूप मोठी शक्ती आहे. त्या स्त्रीच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊच्या पोटी जन्माला आले. 150 वर्षाची गुलामगिरी संपली. कशामुळं? स्वराज्य स्थापन झाल्यामुळं. स्त्रीमध्ये खूप मोठी शक्ती आहे महाराज. आपल्या स्त्रीसाठी शिक्षणाची साक्षर बनणारी, शिक्षणाची लेखनी बनणारी. आपण काय आज इथं उभं राहून कीर्तन केलं असतं जर आपल्याला लिहिता वाचता आलं नसतं. शिक्षणाची लेखनी बनणारी, या शिक्षणासाठी लोकांची दगड शेण माती अंगावर घेणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले एक स्त्री शक्तीच आहे ना, एक स्त्री शक्तीच आहे. मालवा प्रांताची महाराणी, कुणातरी युद्धाचा परताव केलेला आहे, युद्ध करायला तयार आहात. मालवा प्रांताच्या महाराणीनं सांगावं, अहो माझ्याकडं प्रजा नाही आहे, माझ्याकडं प्रजा नाही, पण 5000 महिला सैनिकांची फौज तुमच्या समोर आणून उभं करेल. ही ताकद आहे माझ्यात, ही ताकद आहे माझ्यात. त्या कोण? पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर. ही ताकद आहे महाराज स्त्री शक्तीमध्ये, ही ताकद आहे स्त्री शक्तीमध्ये. सतीनं संस्कार करायचे, संतांनी संस्कृती जपायची आणि शूरानं देशाचं संरक्षण करायचं. तुम्हाला सांगू महिला मंडळ, आपला सर्वात मोठा दागिना जर का कोणता असेल तर ते आहेत आपल्या लेकरावरचे संस्कार. आपल्या घरातली जर सर्वात मोठी संपत्ती कोणती असेल तर ते आहेत आपल्या लेकरावरचे संस्कार. म्हणून आपल्या लेकरावर योग्य ते संस्कार करा. त्याला कीर्तनाला घेऊन या, त्याला हरिपाठाला घेऊन या, त्याला हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या, त्याला तुळशीला पाणी घालायला लावा, त्याला काकडा करायला लावा, त्याला अभंग म्हणायला लावा. नाही जर त्या पोराच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणली तर बघा, विश्वास ठेवा त्या भगवंताच्या चरणावर. आईच्या प्रेरणेमध्ये, आईच्या हातामध्ये असतं लेकराला कसं घडवायचं. ते लेकराला घडवायचं की लेकराला बिघडवायचं हे फक्त आणि फक्त एका आईच्या हातात असतं. पुरुषोत्तम महाराज सांगतात, मुलांना जर संस्कार करायचे असतील तर ते आईनं करायचे. कारण दारू पिऊन आलेला पोरगा हे आईला दिसतो, बापाला दिसत नाही महाराज. पण ती आई त्याचे गुन्हे झाकत झाकत नेत असते, झाकत झाकत नेते. आणि ज्या वेळेला तो मुलगा मोठा दारुडा बनतो, मोठा व्याभिचारी बनतो आणि त्या आई बापाला दोघांनाही घराच्या बाहेर काढतो ना, त्या वेळेला हिला वाटतं त्याच वेळी दापला असतं तर बरं झालं असतं. पण वेळ निघून गेलेली असते. म्हणून आपला सर्वात मोठा दागिना जर का कोणता असेल तर ते आपल्या लेकरावरचे संस्कार आहेत. एक आई, एका मुलीचं लग्न झालं, गरोदर असताना तिचा पती वारला. 7 महिन्याचं बाळ पोटात असताना तिचा पती वारला. वेळ निघून गेला, शोकांतिका आहे सगळीकडं. आणि काही दिवसानंतर त्या मुलीच्या पोटी एका सुंदर मुलानं जन्म घेतला. मुलाचं पालन पोषण एकटीला करायचं होतं, एकटीच करत होती. सगळं गाव हसायचं, पण खचली नाही ती. त्याचं पालन पोषण करायला लागली. मुलगा पहिलीत गेला आणि पहिलीत गेल्यावर पोरानं एका वर्ग मित्राची एक पेन्सिल चोरून आणली. पेन्सिल चोरून आणली, घरी आणली, आईला दाखवली. आई, मी माझ्या वर्ग मित्राची पेन्सिल चोरून आणली आहे. आईनं एक शब्दही केला नाही. पोरग दुसरीत गेलं. दुसरीत गेल्यावर पोरानं एक कंपास पेटी चोरून आणली. आईला घरी येऊन सांगितलं, आई
आज मी माझ्या वर्ग मित्राची कंपास पेटी चोरून आणली. आईनं एक शब्दही केला नाही. पोरग जसं जसं मोठं होत गेलं, मोठं व्हायला लागलं, तशा चोऱ्याही वाढायला लागल्या, बँका लुटायला लागलं, घरामध्ये डाका टाकायला लागलं. आणि एक वेळेस बँकेमध्ये चोरी करत असताना, दरोडा टाकत असताना तिथल्या सेवकाचा खून याच्या हातून झाला. पोलीस आले, अटक केली आणि सुनावणी झाली, याला फाशीची शिक्षा द्यावी. फाशीचा दिवस आला. पोलीस उभे आहेत, फाशी देणारे सगळे जण उभे आहेत. फाशी देणाऱ्या माणसाला शेवटची इच्छा विचारली जाते. विचारण्यात आली, सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे? तेव्हा त्यानं सांगावं, मला माझ्या आईला भेटायचंय. ठीक आहे, आईला बोलवण्यात आलं, निरोप दिला. त्याची आई तात्काळ आली. आईच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला, मान वर केली आणि आईच्या दोन्ही गालामध्ये लावून दिल्या. सगळे पोलीस, ते फाशी देणारे माणसं चकित झाले. पोलिसांनी अजून एक चाबूक आणला. अरे, जिवंत असताना देखील चोऱ्या केल्या, याला मार, त्याला मार, आणि शेवटची इच्छा सुद्धा तुला तुझ्या आईला मारण्याची होती. एवढा कसा बेअक्कल आहेस? त्या पोरानं सांगावं, साहेब हो, आज माझ्या आईच्या गालात मी मारल्या. मी पहिलीत असताना जर माझ्या आईनं ह्याच गाच्या गालात मारल्या असत्या, मी पहिली पेन्सिल चोरली तेव्हा माझ्या आईनं मला सांगितलं असतं, मूर्खा, पेन्सिल चोरू नको, हे पाप आहे, तर आज मी एवढा मोठा गुन्हेगार झालो नसतो. याला सर्व कारणीभूत माझी आई आहे. हे आहेत आपल्या लेकरावरचे संस्कार. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या मुलांना योग्य संस्कार द्या महाराज. ज्या मायबापानं आपल्या मुलांसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली, जमीन कमवून ठेवली, पोरांसाठी पैसे कमवून ठेवू नका. आणि ज्यांनी ज्यांनी आज ते कमवून ठेवलं ते आज एवढे दुःखात आहे महाराज, एवढे दुःखात आहेत. आणि काही काही तर वृद्धाश्रमामध्ये सुद्धा आहेत. शोकांतिक आहे महाराज. आज एक आई वडील, दोघं आई वडील 4-4 लेकरांना सांभाळू शकतात, पण त्यातलं एकही पोरग आपल्या 2 आई वडिलांना सांभाळू शकत नाही. शोकांतिक आहे. तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. की त्यानं आपल्याला म्हातारपणी सांभाळावं. एवढ्या क्षुद्र आणि छोट्या विचाराने लेकर जन्माला घालू नका. तुम्हाला त्यानं नाही सांभाळलं तर कोण्या वृद्धाश्रमात सांभाळलं जाल, तुम्ही कोण्या मठ मंदिरात सांभाळलं जाल, कोणी नाहीतर कोणी तुम्हाला सांभाळेल. पण माझ्या लेकरानं मला म्हातारपणी सांभाळावं, एवढ्या छोट्या विचारानं लेकर घडवू नका. त्या लेकराला सांगा, बाळा, एक वेळ तू आम्हाला नाही सांभाळलंस तरी चालेल, पण आपली माती, आपली मातृभूमी आणि आपली संस्कृती सांभाळ. एवढं सांभाळलंस ना तरी तू आम्हाला सांभाळल्याचं पुण्य तुला लाभेल, तुला पुण्य त्याचं लाभेल. सुंदर आहे महाराज आईचं. कीर्तिवंत जर कोणतं लेकरू असेल तर ते ध्रुव बाळ झाले, प्रल्हाद बाळ झाले. काय संस्कार केले त्या मातेनं आपल्या लेकरांवर, काय संस्कार केले. आज कथेमध्ये भगवंताच्या खोड्या तुम्ही ऐकल्या असाल. एवढे खोडकर भगवान होते, पण यशोदे मातानं काय त्या कृष्णावर संस्कार केले, आज तुम्ही बापूच्या कथेमध्ये ऐकलं असेल. एका आईचं आपल्या लेकरावरती किती प्रेम असतं. सत्य घडलेली घटना आहे यवतमाळची. 2 जुळ्या बहिणी आहेत. दोघी जुळ्या बहिणी वयात आल्या, दोघींचेही लग्न झाले, सोबत लग्न झाले. मोठ्या मुलीला एका शेतकऱ्याला देण्यात आलं आणि त्यातली छोटी मुलगी तिचा नवरा एका कंपनीमध्ये जॉब करत होता. तिच्या घरी थोडं चांगलं होतं. दोघींचाही संसार सुरू झाला.
दोघींच्याही संसाराला फुलं लागले, दोघींनाही मुलं झाले, मुलं एका एका वर्षाचे झाले. आणि एके दिवशी पावसाळ्याचे दिवस होते. त्यातली मोठी बहीण शेतामध्ये काम करत असताना वर्षाचं लेकरू घरी ठेवून शेतामध्ये काम करायला गेली. आणि शेतामध्ये काम करत असताना तिला सर्पानं दंश केला आणि ती जागीच गतप्राण झाली. वर्षाचं लेकरू आहे, नवऱ्याला कळालं, झाड जसं कोसळावं तो जागीच कोसळून गेला. घरामध्ये मी, माझी पत्नी आणि वर्षाचं लेकरू तिघच होते. घरामध्ये आसरा दुसरा कुणी नव्हता, दुसरा सहारा नव्हता. तो नवरा जागीच कोसळून गेला. काय करावं काही कळेना. वर्षाचं लेकरू घरी आहे, पोरग झोपलेलं होतं. सगळ्या गावानं बराबर बराबर अशी बातमी पसरली, वर्षाचं लेकरू आहे. सगळीकडे शोकांतिका झाली, सगळीकडे हाहाकार झाला. प्रत्येक माय माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रूची खंडनाही संपत नव्हती. प्रत्येक आईच्या डोळ्यामध्ये अश्रू साठत होते. त्या आईकडे पाहून नाही तर त्या वर्षाचं लेकरू पाहून त्या गावातल्या बायका रडत होत्या. महाराज, देह गावामध्ये आणण्यात आला, चित्ता गावामध्ये आणण्यात आली आणि तिच्या माहेरामध्ये फोन केला. अहो, तुमची ताई वारली, हो तुमची ताई मेली, या घरी. तिचे आई वडील धावत आले, तिच्या बहिणीला निरोप दिला, बहीणही धावत आली. तोपर्यंत हे झोपेतलं लेकरू जागी झालं. त्यानं पाहिलं आपल्या आईला त्या भिंतीला टेकवलेला आहे. धावत पडत गेलं, तोंडामधून शब्द फुटत नव्हता. आईच्या मांडीवर जाऊन बसायला लागलं, तोंडामधून शब्द येत नव्हता. महाराज, रडायला लागतंय, एवढं रडतंय, एवढं रडतंय. दूध पाजलं पेईना, पाणी पाजलं पेईना, कोण मांडीवर घेतलं राईना, फिरवलं तरी राईना. सगळं गाव चकित झालं, सगळं गाव दुःखात गेलं. काय करावं कळेना. त्या प्रेताकडे पाहायला कोणी तयार नाही, पण त्या वर्षाच्या लेकरानं सगळ्यांचा जीव उडवून लावलेला, सगळ्यांचा जीव उडवलेला. काय करावं काही कळेना. त्यातली छोटी बहीण आली आणि असं म्हणतात ना, आई गेल्याच्या नंतर आई एवढं प्रेम जर का आपल्यावर कोणी करत असेल तर ती आपली मावशी असते. मावशी आली, आपलं वर्षाचं लेकरू आपल्या नवऱ्याकडे दिलं, सांभाळा याला. आणि आपल्या बहिणीचं लेकरू आपल्या मांडीवर घेतलं. डोळ्यामधून अश्रुधारा वाहायला लागल्या. ताई, काय करून गेलीस गये? गये तानुला बाळ कोणाकडे सोडायचं? काय करायचं या लेकराचं? अगं ते काही खात पण नाही. तुझ्या चेहऱ्याकडे पाहून ते जगत तरी होत. ताई, का सोडून गेलीस ग तू? रडायला लागली. महाराज, एका आईनं सांगितलं, जा मध्ये जाऊन त्याला पाजवण्याचा प्रयत्न कर. त्याचं रडणं का थांबत नाही. घरात गेली, त्याला पाजवण्याचा प्रयत्न केला, पण चेहरा जरी सारखा असला तरी स्पर्श माता आईचा नव्हता, स्पर्श आईचा नव्हता. त्या पोरानं त्याच्या मावशीच्या स्तनाला धरलं सुद्धा नाही. महाराज, रडायला लागली. काय करावं काही कळेना. जुन्या काळातली एक आजी आली. अगं, आईचा स्पर्श का असेना, ते लेकरू आईच्या मांडीवर बसवा. ते कुणाच्याही हातानं राहायचं नाही, ते कुणाच्याही हातानं राहायचं नाही. त्या जुन्या काळातल्या आईनं ते लेकरू घेतलं आणि त्या भिंतीला बसवलेल्या आईच्या मांडीवर टेकवलं. एका क्षणात, एका मिनिटात ते लेकरू शांत झालं. ही ताकद आहे का आईची? ही ताकद आहे का वात्सल्याच्या प्रेमाची? काय सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ,
आईच्या जीवनामध्ये चालत असलेला हा प्रवाह, आईच्या हातचा स्वयंपाक तुम्ही खा आणि आई गेल्यावर ते स्वयंपाक खा. आईने जे पदार्थ बनवलेत ना, त्या पदार्थाची चव पहा आणि दुसरं कुणी केलेले पदार्थ तुम्ही पहा. ती चव, ती प्रेम, ते वात्सल्य ते दुसऱ्या पदार्थाला लागणार नाही. कारण आई स्वयंपाक करत असताना त्यामध्ये फक्त स्वयंपाक करत नाही, तर त्यामध्ये आपलं प्रेम ओतत असते, आपलं वात्सल्य त्यामध्ये ओतत असते. सांगू तुम्हाला, आईचं प्रेम आपल्या मुलांवर किती असतं. पाऊस पडलेला आहे, झोपडी गळत आहे, 4 वर्षाचं लेकरू झोपलेलं आहे बाजूवर, पाणी वरून गळतंय, बाळाचं अंथरून ओलं झालं आणि त्या ओल्या झालेल्या जागेवर आईनं पाहिलं आपलं लेकरू ओल्या जागेवर झोपलेलं आहे. मांडीवर उचलून घेतलं आणि त्याला कोरड्या जागेवर टाकलं आणि आपण ओल्या जागेवर झोपली. हे आहे आईचं प्रेम, हे आईच आहे आईचं वात्सल्य. सांगू तुम्हाला, आईचं प्रेम किती असतं, आईचं वात्सल्य किती निर्माण असतं, किती कर्तृत्ववान असतं. आईकडे जा तुम्ही. सांगू महिला मंडळ, दिवाळीचा सण होऊन गेलेला, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपले मायबाप जिवंत आहेत. सांगू तुम्हाला, आपल्या आईचं प्रेम आपल्यावर किती असतं. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे, लेक मजुरी करून खाते, 80 वर्षाची माय आहे, बाजूवर पडलेली एकच ध्यास आहे, जा कुणीतरी माझ्या ताईला बोलावून आणा, माझ्या ताईला मला शेवटचं भेटायचंय, माझ्या ताईच्या हातनं मला एक चतकोर, एक घास का खाणं होईना, मला तिच्या हातून खायचंय, जा माझ्या ताईला कुणीतरी बोलवून आणा. एकच ध्यास आहे. मरणाच्या दारात पडलेली ती माय आवाज देते, ताई ये ना ग तू, बाई ये ना ग तू. जुन्या काळामध्ये मोबाईल वगैरे नव्हते, तालुक्याच्या गावाला कुणीतरी जावं आणि मग त्या मुलीच्या गावामध्ये निरोप द्यावा, ताई तुझी आई 2 ते 3 दिवस झाले बाजूवर झोपलेली आहे, अन्नाचा कण तिच्या पोटामध्ये नाही, तुझाच ध्यास चालू आहे, जा आणि तुझ्या आईला भेटून ये. पोरीच्या आई मनामध्ये चर्र झालं, जावं तर मजुरी पडेल आणि नाही जावं तर आई जाईल. काय करावं काही कळेना. रात्रभर विचार केला, सकाळी उठली, स्वयंपाक केला आणि शेतामध्ये निघून गेली. बायका सगळ्या दुपारपर्यंत काम केलं आणि दुपारच्या वेळेला सर्व बायका जेवायला बसल्या. सर्वांनी आपापल्या भाकरी काढल्या, हिनही आपली भाकर उघडली. सर्वांनी जेवायला सुरुवात केली, पण ही जेवत नव्हती. का? कारण त्या भाकरीमध्ये सुद्धा तिला त्या बाजूवर पडलेली तिची माय दिसत होती, तिची माय दिसत होती. महाराज, बायकांनी विचारलं, का ग जेवण का करत नाहीस? हिनं सांगावं, ताई माझी आई आज 2 ते 3 दिवस झाली बाजूवर पडलेली आहे, अन्नाचा कण सुद्धा तिच्या पोटामध्ये गेलेला नाही आणि एकच ध्यास आहे, मला माझ्या ताईला भेटायचे. जावं तर मजुरी पडेल आणि नाही जावं तर आई मरेल, काय करावं काही कळेना. म्हणून एक दिवस धाडस केलं आणि शेतामध्ये काम करायला आले. बायकांनी सांगितलं, अगं दारिद्र्य तर हात धुवून पाठीमाग लागले, पण आई पुन्हा भेटणार नाही ग. एकदा का आई निघून गेली ना, ती आई पुन्हा भेटणार नाही, जा तुझ्या आईला भेटून ये. घरी गेली, झोपली, सकाळी उठली, स्वयंपाक केला, भाकरी 2 बांधल्या, मुलाला नवऱ्याला सांगितलं जाते आणि 2-3 दिवसानंतर परत येईन. सकाळीच निघाली,
माहेरची बस पकडली. दुपारी 2 वाजता बस मधून तिला माहेरचा स्टॉप दिसला. पाहिलं माहेरचा स्टॉप आलाय. बेल वाजवली, बस थांबली आणि बस मधून ती ताई खाली उतरली. बस निघून गेली आणि नंतर लक्षात आलं की आपले चप्पल बस मध्येच गेले. दुपारचे 2 वाजले होते. दुपारची 2 वाजलेले आहेत. रखरखत ऊन पडलेलं आहे. डांबरी रोड आहे आणि आता माहेर 2 किलोमीटर आहे. पायी चालत जायचंय. विचार केला नाही. तडातड चालायला लागली. पाय जमिनीला भाजत होते. पायाला फोड आले. फोडांमधून रक्त येऊ लागलं आणि ते रक्त त्या रोडाला, त्या जमिनीला लागू लागलं. ते रक्त लागलेलं हिला दिसत नव्हतं, पण तिची माय तिला दिसत होती. ही ताकद आहे एका आईच्या प्रेमाची. ही ताकद आहे एका आईच्या वात्सल्याची. घरी आली. घरी येऊन पाहते तर भावाचा मुलगा दारामध्ये खेळत होता. आजीला आवाज दिला, आजी आत्या आली ग. त्या आईनं पण काय उठावं महाराज. एका माशीला पाण्यातून बाहेर काढावं आणि ती जशी तडपते ना तशी तटकन उठली आणि भिंतीला पकडत पकडत त्याच्या ताईकडे आली आणि ताईला येऊन कडाडून मिठी मारली. ताई आलीस का ग तू? वाट पाहत होती ग. माझे डोळे झिजले होते तुझी वाट पाहता पाहता. काय प्रेम आहे त्या लेकीचं आणि त्या माईचं. आतमध्ये गेली. 2 भाकरीचे तुकडे घेतले. एक तुकडा डाव्या साईडला, एक तुकडा उजव्या साईडला फेकला. तिला आतमध्ये नेलं आणि तिची दृष्ट काढली. महाराज हे प्रेम आहे एका आईचं. सांगू तुम्हाला, माहेरचा आनंद तिथपर्यंत आहे जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपले मायबाप आहेत. आणि मायबाप नसू द्या आणि तुम्ही माहेराला जा. भाऊ बाहेर गेलेला, वहिनी घरामध्ये टीव्ही पाहत बसलेली. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले. 20 मिनिटाला हिच्या लक्षात येतं एका भिकारणी सारखी मी उभी आहे. पांडुरंगा, आज जर माझी आई असती ना रे, तर माझ्या आईनं मला आतमध्ये प्रेमानं नेलं असतं. मला सुखाचे 2 घास भरवले असते. काय प्रेम आहे त्या आईचं. सुंदर असं गीत आहे महाराज. आई माझी, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. रखरखत्या रानात, रखरखत्या उन्हात, रखरखत्या रानात आयलस माझ्या साठी तू ग कष्टाच्या गामात. आयलस माझ्या तिला उपवास, तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. मायेचा सागर जीवनाधार. मायेचा सागर
जगामध्ये कोणीच करू शकत नाही. आईच्या प्रेमामध्ये, आईच्या वात्सल्यामध्ये एवढी शक्ती असते. म्हणून सतीनं संस्कार द्यायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि शुरान देशाचं संरक्षण करायचं. तुकाराम महाराज त्यांची संस्कृती सांभाळतात, त्यांचा भाव जागृत करतात. त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संततीये पायी, संततीये पायी, संततीये पायी, आम्हाला विश्वास. संततीये पायी, संततीये पायी, आम्हाला विश्वास. संततीये पायी, संततीये पायी, संततीये पायी, आम्हाला विश्वास. सर्व भावनांचा संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पायावर आमचा विश्वास आहे. विश्वास हा शब्द किती सुंदर